आणि यानंतर बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची बातमी अहमदनगरमधून आहे। अहमदनगरमध्ये दक्षिण भागात ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षेवरून आता कदाचित झुंपण्याची शक्यता आहे। स्ट्रॉंग रूम पर्यंत अज्ञात व्यक्ती पोहोचल्याचं सीसीटीव्ही फुटेज निलेश लंके यांनी पोस्ट केलेलं आहे। ही दृश्य सध्या पुढारी न्यूजच्या हाती लागलेली ती आपण बघतोय। सीसीटीव्ही बंद करण्यासाठी ही व्यक्ती आली आहे असा दावा निलेश लंके यांच्याकडून केला गेलेला आहे। अहमदनगर दक्षिणचे ईव्हीएम ठेवलेले जे स्ट्रॉंग रूम आहे तिथे त्याच्या सुरक्षेवरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। निलेश लंके यांनी हा व्हिडिओ आता समोर आणला ज्याच्यामध्ये ही अज्ञात व्यक्ती स्ट्रॉंग रूम पर्यंत पोहोचल्याचं आपण बघतोय। आणि हे जे सीसीटीव्ही फुटेज सध्या आपण बघतोय ते फुटेज निलेश लंके यांचा जो मतदारसंघ आहे त्याच मतदारसंघातला असल्याचा दावा निलेश लंके यांच्याकडून केला जातोय। प्रतिनिधी उमर सय्यद यांच्याकडून अपडेट्स घेऊया। उमर, दावा करतायत थेट लंके अशा पद्धतीचा की ही व्यक्ती सीसीटीव्ही बंद करण्यासाठी म्हणून स्ट्रॉंग रूम पर्यंत पोहोचली। याबाबतचा काही तपास सुरू झालाय किंवा निवडणूक आयोगाकडून याची दखल घेतली गेली आहे? नक्कीच रिद्धी, अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या मतदान यंत्र ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम पर्यंत एक अज्ञात माणूस पोहोचला असून या माणसाला निलेश लंके यांच्या कार्यकर्त्यांनी पाहिल्याचा आणि सीसीटीव्ही बंद करण्यासाठी हा माणूस पोहोचल्याचा दावा निलेश लंके यांनी केलाय। लंके यांनी ट्विट करत ही माहिती दिली असून यामध्ये त्यांनी प्रशासनावरच खापर फोडलंय। कुठेतरी सीसीटीव्ही मध्ये बिघाड करण्याचा प्रयत्न केला जात होता आणि तो माझ्या सहकार्याने हाणून पाडला। मात्र जे माझे सहकारी आहे ते या इसमाला पकडू शकतात। मग कोणतीही पूर्वसूचना न देताना गेलेल्या त्या व्यक्तीला त्रिस्तरीय सुरक्षा का रोखू शकली नाही असा सवाल उपस्थित केलाय निलेश लंके यांनी आणि तसा दावा त्यांनी व्हिडिओ पोस्ट करत केलेला आहे। निलेश लंके यांनी हा व्हिडिओ जे आहे तर ते आज सकाळीच पोस्ट केलेला आहे आणि या संदर्भात जे आहे तर ते जे निवडणूक निर्णय अधिकारी असतील जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याशी आपण संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकलेला नाही। मात्र निलेश लंके यांनी जे एक्स पोस्ट करत हा व्हिडिओ पोस्ट करून जो दावा केला हा खळबळजनक दावा असून या संदर्भात प्रशासन आता काय पावले उचलणार याकडे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। रिद्धी, अगदी उमर, आणि या सगळ्या प्रकरणाचे पुढचे अपडेट्स वेळोवेळी तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।